नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आपण काल उज्जैनचं दर्शन घेऊन आता सकाळी मस्त मध्ये फ्रेश झालोय. आता आपला पुढचा दौरा असा आहे की आपण सकाळी सकाळी ओंकारेश्वरला निघालोय. आता सकाळचे 4 वाजले. सकाळचे 4 वाजले. आता आम्ही इथनं ट्रेनने जाणार आहे. सकाळी ट्रेन आहे आम्हाला. 2 दिवस उज्जैन मध्ये राहून कसं वाटलं, कसं नाही सांगा बरं. लय भारी वाटलं, एकदम मन प्रसन्न झालं. एकदम क्लास वाईफ म्हणजे फिलिंग्स लय क्वालिटी आहे तिथं. आणि दर्शन बिर्शन जर बाहेर आला ना तर एक नंबर वाटतं, एक नंबर उज्जैन मध्ये. आणि उज्जैन मध्ये जर आला ना तुम्ही आवर्जून राहा, आवर्जून एक तरी दिवस नक्की 100% राहा. उज्जैनचं कॉरिडॉर वगैरे खूप मस्त आहे, तुम्ही नक्कीच भेट द्या. आता आम्ही जायलो रेल्वे स्टेशनला. तर मित्रांनो, आपण आता इंदोर मध्ये पोहोचलेलो आहोत. आता आपण 7 वाजलेत आपल्याला इंदोर मध्ये पोहोचायला. सकाळी आपण ट्रेन मध्ये बसलेलो. आता नियरेस्ट बस स्टँडला आलोय आपण. इथं ओंकारेश्वर बस आपल्याला भेटलेली. आणि इथे इंदोर मध्ये ना म्हणजे एमपी मध्ये प्रायव्हेट बसच आहेत उपलब्ध, सरकारी बस अवेलेबलच नाही. आपल्या इकडे कसं असतं, रेड बस म्हणजे गव्हर्नमेंटच्या बस, तसं इकडे गव्हर्नमेंटचं ती मला वाटतं सिस्टमच नाही. इंदोर मध्ये पण नाही. इंदोर आपण उज्जैन मध्ये पण बघितलं तर उज्जैन मध्ये पण नव्हतं. महाराष्ट्र शासनाचं काहीच नाही. तुम्हाला प्रायव्हेट शासन नाही, एमपी आहे. मध्य प्रदेश शासन. आता आपल्या इकडे कसं असते, लाल गाडी आपलं लालपरी असते महाराष्ट्र शासनाची गव्हर्नमेंट कडून. इथं तसं काहीच नाही. असं आपण कसं येतो प्रायव्हेट ट्रॅव्हलर्स ना, ते सेम असंच आहे. आता ह्या सिटीतून त्या सिटीत जायचं म्हणलं तर गव्हर्नमेंटची काही सुद्धा उपलब्धता नाही, काही सुद्धा सुविधा नाही. आपण प्रायव्हेटनच यायला लागतं इकडून. तुम्हाला इथे काय मध्य एमपी मध्ये तुम्हाला ई रिक्षा जास्त भेटतील तुम्हाला छोट्या अंतर. आपल्या इकडचं कसं डिझेल पेट्रोल वगैरे रिक्षा वगैरे असतात. इथं जवळपास 95% रिक्षा जे आहेत ना ते इलेक्ट्रिक वर हे आहेत. आणि प्लस पॉइंट म्हणजे प्रायव्हेट बस एवढ्या आहेत प्रमाणाच्या बाहेर. आपल्या इकडे कसं लाल बस असतात, लालपरे, त्याच प्रमाणात इकडे प्रायव्हेट बस आहेत सेम. इथं आम्ही बस स्टँडला आता आलतो इंदोरच्या. इथं फक्त बघितलं तर महाराष्ट्राच्या बस म्हणजे गव्हर्नमेंटच्या, ती पण 2 ते 3 फक्त. बाकी सगळं प्रायव्हेट. थोडं मला वेगळं वाटलं. आणि इंदोर ते ओंकारेश्वर सुमारे 80 किलोमीटरचं अंतर आहे. आपण जात आहे 1 ते 1.5 तास लागेल आपण जायला. तर आपल्याला अजून 1 ते 1.5 तास लागेल. आपण तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय ओंकारेश्वर मंदिराच्या बाहेर. तर आपण लगेच थोड्या वेळात दर्शन करायला जाऊयात. ते बघा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग तिथे आहे. आणि आपल्याला असंच करून फिरून त्या तिकडे जायचं, त्या मंदिराकडे जायचं. हे जे बघताय ना ते ओंकारेश्वर मंदिर आहे. चला तर आपण डायरेक्ट मंदिराच्या लाईनीत लागूया आणि लगेच जाऊयात. तर फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे. 3 तास लागलं दर्शनाला. 3 तास.
नशीब चांगलं होतं 3 तास लागले बाकी 5-6 तास तरी लागले आम्हाला दर्शनाला. आम्ही लाईनीत होतो तेव्हाच नेमकी आरती चालू झाली आतमध्ये 1 वाजताची. नशीब आम्हाला आरती भेटली. तिथं आम्ही पुन्हा बोटिंग वगैरे पण केली. आम्ही तिथं दर्शन वगैरे झाल्यानंतर खाली आलो. नंतर तिथं बोटिंग एकदम चांगल्या प्रकारे होते आणि व्ह्यू पण छान दिसत होता. त्यामुळे आम्ही त्यांनी 4 घाट फिरवले आपल्याला. चार ठिकाणी आम्ही बोटिंग केली एकदम छान मध्ये. आता थोड्याच वेळात बॅग वगैरे घेऊन आपण इंदोरला जाणार आहेत. कारण का इंदोर आता वे टू इंदोर इथून 80 किलोमीटर आहे. 80. You're a rebel, getting into trouble. You're kinda like a fire, like a fire, like a fire. Unpredictable, so original. You're never backing down, backing down, backing down. That's what I like about you. So dangerous, I get this rush when I'm with you. I go all in to lose or win. Nothing's up till I come down. It's the way we keep our high mood. इंदोर फेमस सराफा लाईन मधली गोल्ड मॅनची कुल्फी. एकच नंबर. टेस्टी आहे. एकच नंबर नुसती खावायची. खाली भरा हुआ अब जाएगा। ये लो, अब है ना मसाला डालता हूँ, ध्यान से देखो। ये नमक, ये लाल मिर्च, ये काली मिर्च, ये जीरा, ये लो साहब, ये काम। The next day. तर फायनली आपण राजवाड्यामध्ये आलेलो आहोत. इथे अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्याची स्थापना व इथं सर्व इतिहास त्यांचा आहे. तर आपण 1 बाय 1 सर्व काही कव्हर करूया, बघूया सर्व काही इतिहास अहिल्यादेवी होळकरांचा इथे सर्व काही आहे. बघू शकता हे साम्राज्य इतकं सुंदर पद्धतीने अजून पण इतकं सांभाळून ठेवलं ना. इथं एक वस्तू आता आम्ही थोडंफार कव्हर केलंय, थोडंफार अजून बघायचं बाकी आहे. पण एक वस्तू इथं ठेवल्यात ना एकदम काळजीपूर्वक. खूप भारी वाटतं हे बघून. हे जर सगळं साम्राज्य आहे ना, हे जो राजवाडा तर अहिल्यादेवी होळकरांचा आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी भारतातले बऱ्यापैकी मंदिरांना असे नवीन केले. जे पडले होते औरंगजेबाने वगैरे पाडले, इंग्रजांनी पाडले, ते चांगले केले. चला मग आत जाऊ आता नंतर आतमधलं जाऊ. एका साईडनं जाऊ ना. सुरुवात सूर्य कुठं आहे? बारका हरवायचं. हा बारका हरवायचं. त्याला आण बाबा धरून. माईक मध्ये पकडायचं. माईक मध्ये बारका इकडे कुठं आहे? चलतो ते चल बरं, आवाज दे बरं. बाकी कुठे फिरायला लागला? किती वेळ झाला? आतमध्ये गेलं. शोधायला लागला किती वेळ झाला? नाही ते इतिहास लिहिलाय रे तिथं आतमध्ये सगळा. इतिहास कोणाचे कुठले वंश कुठले माहित आहे तुम्हाला कोणा- तुझा इतिहास? नाही किती वंश काही ते कुठं आहे? चला बरं. आतमध्ये वाचून नंतर त्यांच्या इकडे पिढ्या जाऊ. सगळ्या आलेल्या पिढ्या. चला मध्ये जाऊ दाखवतो. इंदोर सिटी पण खूप मस्त फिरण्यासाठी. clean, clean. एकदम क्लीन. त्या काळी त्यांचं असलं घर होतं राजवाडा. राजवाडा. इंदोर सिटीला ना भारत सरकारकडून 8 पुरस्कार भेटलेले आहेत. क्लीनेस्ट सिटी ऑफ द इंडिया 8 वेळेस सलग रँक नंबर रँक नंबर. आणि रिअलिटी बरं का. रियालिटी. तुम्ही येऊन बघता आम्ही ना. पाहिलं. रस्त्याने इतका कचऱ्याची गाडी सुद्धा नाही कचऱ्याची. दिवस रात्र दुपार काही क्लीन होते म्हणजे रस्त्याची. आणि इथले लोकलला आम्ही विचारलं, लोकल काय म्हणतात माहिती का? ज्याची शॉप आहे त्याला 1000 रुपये द्या जर कचरा जर सापडला. त्याच्या शॉप पुढे सुद्धा रस्त्यावर कचरा असला तर त्याला 1000 रुपये दंड. इंदोर सिटीत म्हणजे सर्व काही नियमांचे पालन करते तिथे. रूल्स लावला त्यामुळे आणि कसं रस्ते- सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या आपल्या इकडे लोकांना पण लय केलं भारी पाहिजे. सवय आहे. लोकांना असताना सवय एकदम स्वच्छतामध्ये ठेवतो. म्हणजे असं आपल्या शॉप पुढला जर समज आपलं शॉप पडून रस्ता आहे त्यांना वाटत नाही की त्यांनी पूर्ण क्लीन करून ठेवतात. त्यांना सवयच लागली म्हणजे का नाही जिम्मेदारी. आता मार्केट सराफ मार्केट मधून फिरत होतो, असं रस्त्यावर धूळ नसतं त्याला झाडून काढत होते, म्हणजे क्लीन करत होते. धूळ सगळं असं शॉप समोर ठेवत. सुरेश पाहिलंच ना प्लास्टिक बॉटल वगैरे तुम्हाला कुठे दिसणार नाही इंदोर मध्ये असं रस्त्यावर वगैरे पडलेले. आपल्या घरात कशा सवय असतात. त्याच्यापेक्षा घरच्या पेक्षा पण एवढी स्वच्छ आहे शहर आणि सिटी.
म्हणजे इथले रूल अँड रेग्युलेशन लोक फॉलो करतात. आता 1 ते 2 वाजेपर्यंत आम्ही इथं 2 वाजेपर्यंत थांबूयात. 2 थांबू. 2च्या नंतर जेवण वगैरे करून आपली 4 पुण्याला ट्रेन कितीला आहे 4 आपली? वाजून 10 मिनिटाला आपल्याला ट्रेन आहे पुढे. 4 वाजून 10 सकाळी मिनिटाला. आपल्याला 8 वाजता सोडणार. सूरज भाऊ बा कसं जाऊन बसले? मित्रांनो, ही ट्रिप आपली संपलेली आहे. फायनली तर आपण ओंकारेश्वर, उज्जैन, इंदोर वगैरे छान फिरलेलो आहे. आणि ओंकारेश्वर मध्ये आपण नर्मदा रिव्हर मध्ये बोटिंग वगैरे केली. एकदम मस्त एक्सपिरियन्स आला. आणि असलं मस्त व्ह्यू आहे की ते ओंकारेश्वर मस्त आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपला हा प्रवास इथे संपतो. बाय बाय मित्रांनो.